समर्थ लेखणीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। चला पाहू काही ठळक घडामोडी। ताईंनी आता आपल्याकडे एक पेपरचं कात्रण सोबत आणलेलं आहे, म्हणजे कुठलाही ठोस आधाराशिवाय त्या बोलत नाहीयेत। त्यांच्याकडे हे सगळं मांडण्यासाठी पुरावा आहे। कशा पद्धतीने हा संपूर्ण भ्रष्टाचार झाला आणि त्याच्यावर पुढे काय झालं या संदर्भातली माहिती या पेपरच्या कात्रणात आहे, ते दाखवतील आता आमच्या प्रेक्षकांना। आपण हे कात्रण दाखवावं। अशा प्रकारे न्यूजपेपरच्या एका कात्रण घेऊन ताई आलेल्या आहेत। सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या अहोरात्र प्रयत्न करत असतात। आत्ता कोणता प्रश्न तुम्ही घेऊन आलेला आहात, नक्की काय टोलच्या संदर्भात तुमच्याकडे मांडण्यासारखं आहे? IRB विरुद्ध दोषारोपण पत्र दाखल आहे आणि 18 जणांचा समावेश लोणावळ्याजवळील जमीन हडपल्याचा आरोप आहे। तर लोणावळ्यातील पिंपळोली गावामध्ये जमीन हडपल्या प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने CBI RBI कडे संचालक वीरेंद्र महेशकर यांच्यासह 18 जणांविरुद्ध CBI न्यायालयामध्ये बुधवारी दोषारोपण दाखल केले। बनावट कागदपत्र बनवणे, कारस्थान रचून फसवणूक करणे, भ्रष्टाचार करणे या बाबी तपासात निष्पन्न झाल्याच्या CBIने दोषारोपण पत्रात नमूद केले आहे। माहिती कार्यकर्ते यांनी याबाबत तक्रार दिली होती। 12 लोक होती, त्यातील काही लोकांचे निलंबित करण्यात आले आणि ह्या संदर्भात माझा हा पुढचा विषय आहे। इथे खूप मोठा भ्रष्टाचार गेले 10 वर्षापासून त्या माहिती अधिकाऱ्याची तपास नाही किंवा टोल सुद्धा जे चोर लोक आहेत त्यांच्याच हातामध्ये हा परत टोल देण्यात आला आहे। म्हणजे काही याच्यावर निष्पन्न झालेलं नाही आहे। सरकारचं पण ह्या गोष्टीकडे बिलकुल लक्ष नाही आहे आणि नुसता हाच टोल नाही, जिथे कुठे अशा टोल प्रकरणामध्ये भ्रष्टाचार सुरू आहे तिथे आम्ही आंदोलन करणार आहे। महत्त्वाचं म्हणजे ज्या माहिती अधिकाऱ्यांचा याच्यामध्ये खून झालेला आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि याच्यामध्ये जो काही भ्रष्टाचार चालला हा बंद झाला पाहिजे। नुसता हा एकच टोल नाही, असे भरपूर टोल जिथे भ्रष्टाचार सुरू आहे हे बंद करण्याची मी सरकारला एक विनंती करते। तुम्ही याच्यामध्ये दखल घ्यावी एवढीच माझी इच्छा आहे। कारण की नोटबंदी झाली, कोरोना आला, कोरोनानंतर प्रत्येकाच्या घरामध्ये 1-1, 2-2 माणसं गेलीत। सिलेंडरचा भाव एवढा वाढला, धान्यांचे भाव एवढे वाढलेत, पेट्रोल एवढे वाढले, लोकांचे जॉब गेले। फॉरेनवरून विदेशामध्ये जे आपले भारतीय लोक जॉब करत होते, बिझनेस करत होते, त्यांना परत पाठवण्यात आलं। तर माणसाने जगायचं कसं? आणि त्यात जर हे रक्त पिण्याचं काम जर असे मोठे मोठे लोक करत असतील टोलच्या माध्यमातून, तर हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे। याच्यामध्ये सरकारने लक्ष द्यावे आणि खूप लवकर याच्यावर लक्ष दिलं नाही तर आम्ही खूप मोठं धोरणी आंदोलन इथं काढणार आहे।